सर्वात आणि दुसरी गोष्ट, आज नदी प्रदूषित का होते की त्याच्यामध्ये मिसळणारे वेगवेगळे नाले. या नाल्याचं पाणी आता आपण जर विचार केला, आपण पावसाळ्यामध्येच नाला व्हायला पाहिजे, पण आज बघितलं तर 12 महिने नाला वाहतो. तर ह्याचं काय की बाबा जे वेगवेगळे नाले आहेत, हे वेगवेगळे नाल्यांचं एकत्रीकरण कुठेतरी झालं पाहिजे. त्याच्यावरती प्रभावीपणे ETP आणि STP उभारले गेले पाहिजेत. जर आज विचार केला की पाठीमागचं जर गावांमध्ये विचार केला की शहरीकरण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गावामधले जे नाले मिसळले जातात आहे छोटे मोठे, त्याच्यावरती प्रक्रिया करून ETP STP किंवा जैविक पद्धतीने जो विचार करून प्रत्येक नाल्याचा स्टडी केला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. राहिला प्रश्न सोसायट्याचा. सोसायट्यांमधनं जे पाणी मिसळलं जातं आहे त्याच्यावरती पण STP बंधनकारक आहे, पण तो किती प्रभावीपणे आहे ह्याच्यावरती थोडासा क्वेश्चन मार्क आहे. राहिला प्रश्न शहरातील STP हे पण किती प्रभावीपणे काम करतात आहे, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण आज नदीमध्ये पाणी जे नाल्यातील दिसते ते ट्रीट न करता STPमधनं जातं आहे असं दिसतं आहे. हे कुठेतरी प्रभावीपणे ते तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे नदी सुधार प्रकल्प वगैरेवर जे काय कोट्यवधी हजारो कोटींचा खर्च आहे तो न करता STPंवर करावा? STPंवर करावं. नदीत पाणी शुद्ध गेलं पाहिजे, नदी प्रवाही झाली पाहिजे, याच्यावरती जास्त कारवाई केली तर त्याचा इफेक्टिव्हनेस होईल. नाहीतर अन्यथा अजूनही काही 10 वर्षांनी हाच प्रश्न उपस्थित होईल. जरी कॉन्क्रिटिंग केलं तरी नदी प्रदूषितच आहे.